चालले बघा मी देवाला, पण कपडे घेतली नाही काय नाही. तर विचारलं उधार देताय का, तर नाही म्हणले. चालल्यावर काही अशी साडी घातली, इकलीच चालली. काय करावं, पैशा पाण्याची अडचण आहे. कुठं लेकरा बाळांना उन्हात आणायचं तर नाही. हे काय चालली. आमच्या इकडला बोर्ड आहे, गाड्याच थांबत नाही, तर लय टेन्शन येतं. चालले, लयच ऊन तर लय लागतं या. सावली करणा ती काय नाही. माणसाने कसं जायचं, गावाला जायचं म्हणलं तर नको वाटतंय गावाला जायला. टेन्शन येतंय. माणसं ओळखीची आहेत ना, लाज वाटते. तुम्हाला तर माहितीच आहे की कुठं कोण असेल ना ओळखीचं, तर मी हेड्यावरच बनवत नाही. लय लाज वाटते बाय मला मोबाईल काढून कॅमेरा समोर बोलायचं म्हणून. आता बघू, इष्टी तर गेली, थांबली नाही. विचारलं दुकानात उधार द्या म्हणून, ते म्हणले कधी देणार. आता आपल्या हातात कधी येणार, कधी आपण देणार. आपल्याला बी काळजी असतेच की, असते का नाही. तर तिथं गेल्यावर हेड्यावर नक्कीच बनवेल मी. बघा, कंटिन्यू करा. आपल्या अन्वीच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जावा. कधी यायची गाडी. रिक्षावाले काय करतात, 50 रुपये घेतात, कोण 40 रुपये घेतात. आणि एस टी कसं 15 रुपये जात आहे. हाफ तिकीट आहे ना, 15 रुपये जातं या. हे आमचं गाव आहे बघा. आज कानातलं ही घातलं, कसं वाटतंय कानातलं, छान वाटतंय का. रिक्षाचं आहे, नुसतं भकास गाव दिसतंय, पांढरा शुपट फुटाच. तर तिथं गेल्यावर नक्कीच हेड्यावर बनवीन. चुरून म्हणजे लाज वाटते मला. तिथं माझी सगळी फॅमिली म्हणजे भाऊ, मावस भाऊ, भाऊजया, बहिणी, मावशी, मामा, आजोबा. आईला म्हणजे आईला पण नाही वाटत होतं मला, पण पैशाचा प्रॉब्लेम होता म्हणून मी गपच बसली. मला म्हणले तू जाऊन ये. तर आता उशीर होतोय का काय, आता देव म्हणल्या उशीर तर होणारच. आता उशीर झाल्यावर मला उद्याच यावं लागेल. जर उशीर नाही झाला तर लवकर येईन मी. इष्टीच्या